नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका आज बघणार आहोत. पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन असणारे प्रश्नोत्तरे. चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले बघू शकता. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि अहिल्यानगर. मित्रांनो, याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूया. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते. या वाक्यातील विशेष नाम ओळखा. मित्रांनो, इथं 4 ऑप्शन दिले बघू शकता तुम्ही. नदी व ही, उगम व नदी, कृष्णा व महाबळेश्वर यापैकी नाही. साईटला बघू शकता. कृष्णा हे नदीचे नाव तर महाबळेश्वर हे एका ठिकाणचे नाव. यामधून विशिष्ट गोष्टींचा बोध होतो म्हणून ही दोन्ही विशेष नाम आहेत. याचं उत्तर कृष्णा व महाबळेश्वर हे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्म सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? मित्रांनो, याचे 4 पर्याय बघू शकता. सुरत, मुंबई, नाशिक आणि पुणे. मित्रांनो, याचं उत्तर आहे सुरत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघा. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? मित्रांनो, इथं बघू शकता. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज असे 4 पर्याय दिलेले आहेत. मित्रांनो, त्याचं बरोबर उत्तर आहे संत तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 5 बघू शकता मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? मित्रांनो, अनुच्छेद 324, अनुच्छेद 14, अनुच्छेद 360, अनुच्छेद 326. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अनुच्छेद 326. प्रश्न क्रमांक 6 बघू शकता मित्रांनो. कोणत्या वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे? मित्रांनो, याचेही 4 ऑप्शन दिलेले आहे. 2010 साली, 2012 साली, 2014 साली, 2019 साली. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 2014 साली. प्रश्न क्रमांक 7 बघू शकता मित्रांनो. जगातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली नाईल नदीचे उगमस्थान कोठे आहे? मित्रांनो, इथे 4 पर्याय दिलेले बघा. व्हिक्टोरिया सरोवर, रेड रॉक, मोंटाना, ब्लॅक फॉरेस्ट, अँडीज पर्वत. मित्रांनो, याचं उत्तर 1 नंबर बघू शकता, व्हिक्टोरिया सरोवर. प्रश्न क्रमांक 8 बघू शकता मित्रांनो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर निजामशाही वंशाचे म्हणून ओळखले जाते? खाली 4 पर्याय बघू मित्रांनो. अहमदनगर, लोणावळा, महाबळेश्वर आणि नांदेड. मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे अहमदनगर. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 बघा. ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? मित्रांनो, 4 पर्याय बघू आपण. अविकारी, विकारी, बदलणारे, अचल. मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे 2 नंबर विकारी. साईटला बघू शकता. नाम, सर्वनाम, विशेष क्रियापद यांच्यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो म्हणून ही विकारी आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघूया मित्रांनो. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास टिंबटिंब असे सांकेतिक नाव दिले होते. ऑपरेशन मुक्ती, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पोलीस, ऑपरेशन हैदरा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑपरेशन पोलो. प्रश्न क्रमांक 8 बघूया मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केला होता? मित्रांनो, याच्यात 1 नंबरला दिलेले महाराष्ट्र. त्याचं उत्तर महाराष्ट्रच आहे. पण आपण ते 4ही पर्याय बघू. महाराष्ट्र, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान. याचं उत्तर महाराष्ट्र मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो. डॅश 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 हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचे पर्याय बघा. पेशीद्रव्य, पेशी घटक, केंद्रक, पेशी विक्तिका. मित्रांनो, त्याचं ॲक्युरेट उत्तर आहे केंद्रक. प्रश्न क्रमांक 13 बघा मित्रांनो. माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वतंत्र संबंधातील असेल तरच ती वेळात दिली जाते. मित्रांनो, खाली बघा. 30 दिवसात, 48 तासात, 72 तासात, 48 दिवसात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 48 तासात.
प्रश्न क्रमांक 14 बघूया मित्रांनो. घासीराम कोतवाल हे साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? मित्रांनो पर्याय बघू शकता. विजय तेंडुलकर, विश्वास पाटील, नारायण सुर्वे, लक्ष्मण माने. मित्रांनो याचं उत्तर आहे विजय तेंडुलकर. मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 बघा. संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? पर्याय बघा मित्रांनो. दासबोध, एकनाथजी भागवत, ग्रामगीता, अमृतानुभव. मित्रांनो याचं उत्तर आहे ग्रामगीता. प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो. विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग शब्द कोणता आहे? मित्रांनो पर्याय बघा. विदूषक, स्वच्छ, विद्वान यापैकी नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो विद्वान. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे हे प्रत्यय लागून होतात. विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते. प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो. कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाभिषेक मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. आपण पर्याय चारही बघू. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मित्रांनो याचं करेक्ट उत्तर सोलापूर आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो कोणत्या राज्यातील सुलतानागंज रेल्वे स्थानकाचे अजगाईनाथ धाम असे नामकरण करण्यात आले? बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान. मित्रांनो याचं उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 19 बघू मित्रांनो. विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आला? पर्याय बघा मित्रांनो. लॉर्ड हार्डिंग पहिला, 2 नंबर लॉर्ड डलहौसी, 3 नंबर लॉर्ड हेस्टिंग, 4 नंबर चार्ल्स मेटकॉफ. मित्रांनो याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 20 बघू मित्रांनो. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. यंदा अधिक पैसा मिळेल. पर्याय बघा मित्रांनो. स्थलवाचक, रीतिवाचक, कालवाचक, संख्यावाचक. मित्रांनो याचं उत्तर आहे कालवाचक. यंदा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया जेव्हा घडली हे दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात. कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका, सर्व प्रश्नपत्रिका आणि झालेल्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना ही व्हिडिओ बघायला मिळेल. चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.